नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. नेहरू विद्यालय स्काउट गाईड पथकाचे पर्यावरणपूरक राख्यांनी वेधले लक्ष. नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय स्काउट गाईड व रोवर रेंजर पथक चिमूरच्या वतीने आयोजित रक्षाबंधनाचा स्काउट गाईड पथकाने तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी स्काउट गाईड पथकाने कलात्मक राखी तयार करून प्रदर्शन केले. रक्षाबंधन, वृक्ष संवर्धन, राखी, पुष्प सजावट, वृक्ष लागवड व राखी महोत्सवाने स्काउट गाईड पथकाने रक्षाबंधन साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक निशिकांत मेहरकुरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख तुळशीदास महल्ले, व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष श्रीहरी सातपुते, स्काउट गाईड समन्वयक परमानंद बोरकर, पत्रकार सुनील हिंगणकर, परवेशिका सुजाता धोपटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्काउट गाईड समन्वयक परमानंद बोरकर यांनी स्काउट गाईडची निर्मिती व स्काउट गाईडचे कार्य व पर्यावरणपूरक राखीचे महत्त्व समजावून सांगितले. केंद्र प्रमुख तुळशीदास महल्ले यांनी नेहरू विद्यालय हे शिक्षणाचे माहेरघर आहे. सर्वात जास्त अधिकारी, व्यावसायिक, विद्यार्थी या शाळेतील आहेत. म्हणून सर्वच क्षेत्रात प्रगतीवर नेणारी शाळा असून यापुढील काळात या शाळेचा नाव लौकिक वाढावा असे वक्तव्य यावेळी केले. यानंतर श्रीहरी सातपुते यांनी मार्गदर्शनात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना शालेय नियम पाळून आदर्श विद्यार्थी बनून शिक्षण घेऊन आदर्श व्यक्ती व्हा असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष निशिकांत मेहरकुरे यांनी स्काउट गाईड पथकाने आत्तापर्यंत राबविलेल्या उपक्रमाबद्दल स्काउट गाईड पथकाचे कौतुक केले व मुख्याध्यापक या नात्याने पुढील उपक्रमासाठी पाहिजे ते सहकार्य करण्याचे विद्यार्थ्यांना वचन दिले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसिका गोहने व आर्या स्वान यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिव्यानी पारेकर यांनी केले. धन्यवाद. जी आहे आपली नेहरू विद्यालय हे चिमूर तालुक्यामध्ये एक शिक्षण क्रांतीची काय आहे, एक मिसाल आहे. यामधून आता आम्ही चर्चा केली. खूप सारे डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक, उद्योगी हे निर्माण झालेले आहेत आपल्या शाळेत. आदर्श घेऊन आपल्या शाळेचं नाव मोठं कसं करता येईल याची काळजी घ्यायची आहे. आपल्या हाताने कोणती चूक होता कामा नये. कारण जेव्हा आपण लहान असतो ना, आपल्याला चालेपर्यंत रांगण्यापासून ते चालण्यापर्यंत आपली आई आपला आधार असते. पण जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा आपल्या शाळेत शिकायला जातो आणि त्या शाळेत शिक्षण देणारे जे आपले शिक्षक आहे हे आपले गुरुवर्य असतात आणि एक प्रकारची शाळा आपली आई असते. मग आपण आपल्या आईचं नाव खराब करायचं का? की रस्त्याला जाताना दुकानातील लोकांनी म्हणायला पाहिजे काय, तो बघा नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी चाललाय. त्याने असं म्हणायला नको, तो बघा नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी चाललाय. आपली मान सदैव उंच असली पाहिजे मित्रांनो. चालण्यात रुबाब दिसला पाहिजे. माणसाच्या चालण्याने आणि वागण्याने बरंच काही घडून जातं. तो चालण्यात रुबाब, वागण्यात रुबाब, आपल्या संस्कारात रुबाब दिसला पाहिजे. आणि तो रुबाब तुम्ही सर्वजण तुमच्या आदरणीय ट्रेनरच्या मदतीने या समाजापर्यंत पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे. आजचा जो आपण कार्यक्रम आयोजित केलाय, राखी बनविणे, वृक्षांना राखी बांधणे, राखी सजविणे